नमस्कार, मी प्रमोद हरपडे, उल्हास प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे। शिरगाव परिसरातील एका मोठ्या ओढ्याचे रूपांतरण आज 2 ते 3 फुटाच्या गटारात होते आणि हे सगळं करण्यासाठी पालिका प्रशासन बिल्डरांना खुलेआम मदत करते। हे सगळे कुठेतरी भयानक आहे। गेल्या अनेक वर्षापासून शहरातले मुख्य ओढे यांना DP प्लॅनमध्ये व दप्तरी त्यांची नोंद करून घ्या अशी मागणी होत असताना मुद्दामून ही मागणी फेटाळून शहरातले महत्त्वाचे नैसर्गिक ओढे बिल्डरांच्या घशात घालणारे काही अधिकारी पालिकेत असल्याने हे सगळे प्रकार होत आहेत। शिरगाव परिसरातील असाच एक ओढा बऱ्याच बिल्डरांच्या घशात घालण्याचे पाप नगररचना विभागाचे अधिकारी करत आहेत। हा ओढा वाचावा यासाठी आता बदलापूर शहरातले समाजसेवक आदर्श तायडे, राजेंद्र हिवराले, सचिन धुले, राजेश भोईर, बाळू धुले यांनी पुढाकार घेतला आहे। शहरातील नैसर्गिक ओढे बंदिस्त करून ज्या बिल्डरांनी या ओढ्यांना नाल्याचे स्वरूप दिलं व 2 ते 3 फुटाच्या गटारांमध्ये त्यांचे रूपांतरण केलं अशा सर्व बिल्डरांवर व त्यांना मदत करणाऱ्या नगररचना विभागाचे अधिकारी व पालिकेचे इतर अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे व होत असलेले बांधकाम त्वरित निष्कासित करून ओढ्याला पुन्हा एकदा नैसर्गिक रूप प्राप्त करून द्यावे अशी मागणी यावेळी आदर्श तायडे यांनी केली आहे। सोमवारपर्यंत या ठिकाणी कोणतीही कारवाई न झाल्यास अमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। शहराला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य असे बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही असे म्हणत नागरिकांनी नगरपालिकेच्या व नगररचनेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे। प्रतिनिधी प्रमोद हरपुडे, बदलापूर। त्यांच्या समस्या बघितलेली इतका दुर्गंधी सुटलेली या ठिकाणी कोण उभं राहू शकत नाही। प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही आहे नगरपालिकेने। तात्काळ याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं, नाहीतर मग इथले नागरिक आंदोलन छेडणार आहेत। काय सांगाल ताई तुम्ही? आमचं एवढंच मत आहे की जो हा ओढा आहे तो कम से कम आम्हाला हा साफ करून तरी देवा, कारण की आमच्या सोसायटीमध्ये खूप पाणी भरतं, खूप आमच्या मुलांना पण त्रास होतो आणि आम्हाला पण त्रास होतो। ताई मॅडम तुम्ही काय सांगाल ताई? हम लोग 20 साल से रह रहे हैं यहाँ, लेकिन 20 साल से पानी हम लोग के रूम तक में आ जाता है। तुम्ही पानी आ जाता है मतलब। ताई तुम्ही काय सांगाल? आमच्या दरवर्षी हे आम्हाला त्रास आहे, 5 वर्षापासून आम्हाला हा त्रास आहे पाण्याचा। हे वड्याच्यामुळं तो झाला आहे कमी आणि आम्हाला खूप आमच्या पहिल्या माळ्यापर्यंत पाणी येते, म्हणजे आम्हाला खूप तकलीफ होते। आम्हाला यायला जायला इथपर्यंत पार गुडघ्या पाणी जमा होते। पाहताय तुम्ही की शिरगावचे सर्व नागरिक लोधा एवनचे सर्व नागरिक संतापलेले आहेत। त्यांना 5-10 वर्षापासून या गोष्टीचा त्रास आहे, पण प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे। आता आपण बघूया ह्याला नाल्याचं रूप आहे का ओढ्याचं रूप आहे? साहेब काय सांगाल? नाही, मुळात हा नाला नाही, हा ओढा आहे। आणि मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं की आमचा हा निसर्ग संपन्न बदलापूरचा त्यातला एक घटक ओढा। आज या ओढ्याला काय तुम्ही नाला म्हणताय, आम्हाला दुःख वाटतं आहे, कारण आमचं हे शहर आहे, ही आमची कर्मभूमी, आमची जन्मभूमी। आम्हाला दुःख वाटतं आहे आमचा शहरातला एवढा मोठा हा ओढा जो पार तिकडे मोठ्या ओढ्याला मिळत होता, तो ओढा पुढे आता तो पण नालाच झाला आहे। आता तो ओढा उल्हास नदीला भेटत होता, म्हणजे हे पाणी थेट डोंगरातून पाणी निघायचं आणि उल्हास नदीला मिळायचं। आज तुम्ही बघा, आज हा ओढा राहिलेला नाही आहे। हा ओढा कोणी अरुंद केला तर हे जे काही बिल्डर या ठिकाणी आहेत, म्हणजे मी नावं वाचून दाखवले, ओम कृष्ण हाईट्स याचा बिल्डर कोण आहे ते नगर रचनाकार सांगतील आपल्याला। वेद हाईट झालं, युनिक हाईट झालं, राज हाईट झालं, वास्तू हिल झालं, फाटक रेसिडेन्सी झालं। ह्या ज्या नवीन सोसायटी या ठिकाणी बनतात, त्या सोसायटीच्या तुम्ही जर त्या संरक्षण भिंती बघितल्या ना, भिंती बॉर्डर म्हणतो आपण त्यांना, त्या पार नाल्यात आणून टाकल्या आहेत, खडकावर बांधकाम केलेलं तुम्ही बघू शकता। आज परिस्थिती अशी आहे की जो ओढा पारंपरिक दृष्टीने या ठिकाणी वाहायचा, प्रवाहित व्हायचा, आज तो ओढा या बिल्डरांनी या ठिकाणी कोणाच्या संगनमताने या ठिकाणी अडवला आणि त्याला अरुंद केलं, हा प्रश्न आहे। आणि या माध्यमातून माझं मुख्याधिकारी आणि नगर रचनाकार यांना एक सांगणं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी जे काही बिल्डर तुम्ही घुसवले असणार, या ठिकाणी जे तुम्ही DP प्लॅन मंजूर केले आणि जे बांधकाम या ठिकाणी चालू आहे तात्काळ निष्कासित करावं, पहिला थांबवा ते आणि तात्काळ निष्कासित करा, तो शिवाय आम्ही माघार घेणार नाही। सोमवारपासून आम्ही सांगितलेले पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, सोमवारपासून या प्रशासनाच्या मगरुरी विरोधात आणि अशा मजुरीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आमचा ओढा आम्हाला पूर्ण म्हणजे आधीसारखा दिसत नाही, आधीसारखं त्या ओढ्याला रूप येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, एवढं आम्हाला सांगायचं आहे। शिरगाव पनवेल रोडपासून तर ते आता उल्हास नदीपर्यंत जो हे नाल्याचं ओढ्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, त्याबद्दल ह्यांनी सगळं आपल्या पोलीस स्टेशन, नगररचना, नगरपालिका ह्यांना त्यांना अर्ज दिलेला आहे। त्याचं आता काय होतं आहे ते आपण बघूया। धन्यवाद।